मित्रांनो नमस्कार. मी आदिवासी सोसायटीमध्ये आहे आणि माझ्यासोबत ज्या व्यक्ती उभ्या आहेत ज्यांचं खऱ्या अर्थानं यवतमाळमधल्या आदिवासी कम्युनिटीसाठी प्रचंड मोठं योगदान आहे. कुठलीही जयंती असो त्याच्यामध्ये त्यांचा अग्रणी सहभाग असतो. सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या आदरणीय विद्याताई परचाके खऱ्या अर्थानं माझ्या मार्गदर्शक आहेत. ते माझ्यासोबत या ठिकाणी उभे आहेत. ताई, सध्या नगरपालिकेचं यवतमाळमध्ये वारं आहे. थंडी असताना पण गरम इन्व्हायरमेंट आहे, वातावरण, बरोबर आहे? इलेक्शनच्या या काळात कोणत्या पक्षाकडनं कोण उभं आहे काही माहिती आहे तुम्हाला? काही आयडिया आहे का? तसं जर नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी नवीचार म्हटलं तर अशोकराव उईकेची सुपुत्री आहे. तसेच राजू चांदेकर साहेबांची तेजस्विनी मुलगी आहे. आणि परत आपले मोघे साहेबांकडून प्रियंकाताई मोघे या आहेत. मला वाटतं यांच्या कॉम्पिटिशनमध्ये सर्वात जास्त असं वाटते मला की प्रियंकाताई योगे यांचं पार्ट जास्त भारी वाटत आहे, जड वाटत. कारण नाही का शिवाजीराव मोघे यांनी आपल्या महाराष्ट्राच्या यासाठी आदिवासी समाजासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे. त्याच्यामुळं असं वाटते मला की 100% तरी त्यांनी निवडून यावं. कारण आज निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? कारण आजकाल कसे ह्याच्यामध्ये घोटाळे खूप चालले आहे. सर्वांचा विश्वास जास्त आता अपेक्षा सर्वांना काँग्रेसकडून. ओके. सध्या तर सर्वांना असं वाटते की सर्वांनी आपल्या परीने त्यांना प्रोत्साहन द्यावं. त्यांची उमेदवारीसाठी बोटचिन्हांना खूप महत्त्व द्यावं. कारण काँग्रेस आहे तर शक्य आहे. काँग्रेस शक्यता वाटते मला. लक्षात घ्या, मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोक स्वतःहून म्हणतात की राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री माननीय शिवाजीराव मोघे यांचं महाराष्ट्रासाठी प्रामुख्याने आदिवासी कम्युनिटीसाठी प्रचंड मोठं योगदान आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप अशी लढत आहे आणि प्रियंकाताई मोघे यांची जे तागडं म्हणतो आपण लोकल भाषेमध्ये ते जड आहे. थांबतो पंढरी पाठी.